नमस्कार मंडळी, तर प्रतिज्ञा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज इथे मी दाखवणार आहे हिरवी मिरचीचं लोणचं. तर ते घेणार आहे आपण बनवायला. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा मेथीदाणे आणि अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला त्याला भाजून घ्यायचे आणि जास्त भाजायचं नाही, फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे. जास्त भाजलं की त्याचा फ्लेवर निघून जाईल. आणि त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला मोहरीची डाळ. मोहरीची डाळ आपल्याला किराणा दुकानात कुठं पण मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याला पण गरम करून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं. तर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि ते थंड करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं इथे लसूण मी थोडंसं एकदम बारीक नाही पेस्ट केली, थोडं जाड वाटून घेतले आणि मिरच्या पण आपल्याला जाड वाटून घ्यायचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. त्याच्यात मी घालणार आहे 2 लिंबू. तुम्ही विनेगर पण घालू शकता, पण विनेगर घालत असलं तर तुम्ही विनेगर थोडंसं घाला, ते खूप स्ट्रॉंग असतं. लिंबू घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे हिंग घातल्याच्यानंतर. आणि मीठ त्याच्यामध्ये जास्त का घालायचं की लोणचं टिकायला मदत होतं, त्यामुळं मीठ घातल्यावर लोणचं जास्त दिवस टिकतं. त्यानंतर आपण घालणार आहोत त्यात लाल तिखट आणि आपण हळद घालणार आहोत आणि त्याच्यात आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे. हे सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतर हे सगळे मसाले घालून झाल्यावर व्यवस्थित त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाले की आपल्याला घालायची मोहरीची डाळ घालून झाले त्यात आपल्याला घालायचं आहे गरम केलेलं तेल. पण हे तेल गरम नाही आहे, एकदम थंड करून घ्यायचं आहे. गरम तेल अजिबात घालायचं नाही. तेल आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला एकदम कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवायचे आणि ती काचेची भरणी एकदम कोरडी पाहिजे. आणि हे लोणचं आपल्याला 4 ते 5 दिवस ऊन दाखवायचे. ऊन दाखवल्याच्या नंतर आपलं हे लोणचं खायला तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.